CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. काल मुंढेंना फटकारलं, साहेबांनी कोर्टातच धाड टाकली. मुंबई हायकोर्टाने तुकाराम मुंढेंना फक्त खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई करणे योग्य नाही असे म्हणत फटकारले होते. मग काय FDA अधिकाऱ्यांनी थेट मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनवरच धाड टाकली. तिथे अधिकाऱ्यांना प्रचंड अस्वच्छता आढळून आली, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तातडीने अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाई करत मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनला टाळे ठोकले. काय झाडी काय डोंगर, अभ्यास दौरा एकदम ओके. पावसाने राज्यातील जनतेला नको नको केलं आहे अन नगरसेवक मात्र अभ्यासाच्या नावाखाली मजा मस्ती करत आहे. उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांची गुवाहाटी येथे 5 दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 65 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. पण नगरसेवकांनी सहकुटुंब जाऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये पर्यटन केले. यामुळे नागरिक चांगलेच मेजली इमारत कोसळली. अनेकांचा मृत्यू. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत रात्रीच्या सुमारास 4 मेजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीत पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, तेव्हा काही मजूर आतमध्ये होते. अचानक ही बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली. यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे. महिलांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू. महिलांच्या आरोग्यासंबंधित सेवा अधिक सक्षम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू झाली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. बदलती जीवनशैली व तणावामुळे वाढत्या PCOD तसेच रजोनिवृत्तीच्या समस्यांवर या कार्यशाळेत डॉक्टरांना आधुनिक उपचार व समुपदेशनाचे मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे महिलांच्या आरोग्य सेवा अधिक दर्जेदार बनतील. ब्रेकिंग, बाहेर पडू नका, आजही सुट्टी जाहीर. राज्यावर अतिमुसळधार पावसाचं संकट ओढावलं आहे. काही जिल्ह्यांत आभाळ फाटल्याने अक्षरशः रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले तर कित्येक नागरिक पाण्यात अडकले. त्यामुळे खबरदारी म्हणून आज यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय अन अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, गरोदर स्त्रिया, वृद्ध नागरिकांनी पावसात बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कुठे रेड तर कुठे येलो अलर्ट. आज तुफान पाऊस बरसणार. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे आता महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. त्यात हवामान विभागाने आजही पुणे, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी, अहिल्यानगरसह उर्वरित राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.